ए एषसुरासुरमणुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुण्यतीर्थयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनानदंसन चरित तव वीर्यायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि अवर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तः नमो गणहराणम् अज्झावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं ते सिं विशुद्धदंसन नानपहाणासमं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचनसार ग्रंथामध्ये आपण कालच्या प्रकरणामध्ये बघितलेलं होतं की ज्ञान हे बंधाचं कारण नाही. पूर्वबद्ध कर्माचा उदय हाही एकांताने बंधाचं कारण मांडता येत नाही. त्याच्याशी तदाकार रूपाने जेव्हा जीवाचा मोह राग द्वेष रूप परिणाम जोडल्या जातो तो बंधाचं कारण आहे. आणि म्हणून ज्या अर्थी ज्ञेयार्थ परिणमनामध्ये ही जी क्रिया आहे याच्यामध्ये सर्व स्वीकारण मोह राग द्वेषाचा परिणाम हा आहे. आणि हीच क्रिया मोह राग द्वेषामुळेच बंधादी क्रिया जीवनात होतात. ह्या गाथेचा सारांश आपण काल बघितला. आता प्रश्न असा आहे की केवली भगवंतांना सुद्धा विहारादी क्रिया होतात. कारण केवली भगवानांना आहार नाहीये, कारण कवलाहाराने ते रहित असणार आहे. आमच्यासारखा कवलाहार त्यांना नाही. त्यांना फक्त नो कर्माहार असतो. म्हणजे कर्म प्रकृतीचं ते ग्रहण करतात. शरीरासाठी फक्त आवश्यक असे परमाणू ते ग्रहण करत असतात. म्हणून त्यांना नो कर्माहार आहे, त्यांना कवलाहार नाही. पण ह्या त्यांच्या विहारादी आसन घेतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गमन करतात, धर्मोपदेश देतात. ह्या ज्या क्रिया त्यांच्या होतात आणि तरी देखील त्यांना बंध असत नाही. ही गोष्ट आता या 44 नंबरच्या गाथेमध्ये आचार्य सिद्ध करणार आहे. गाथा 44 नंबर. ठाण निसेज्य विहारा धम्मुवदेशोय नियदयो तेसिं अर्हन्ताणं काले मायाचारो व इत्थीनं. ठाण निसेज्य विहारा धम्मुवदेशोय नियदयो तेसिं अर्हन्ताणं काले मायाचारो व इत्थीनं. इत्थीनं मायाचारी इव. इत्थीन म्हणजे स्त्रियांच्या जीवनात. स्त्रियांच्या जीवनात ज्याप्रमाणे सहज रीतीने मायाचार दिसतो, कारण स्त्री स्वभाव हा मायाचारी असा स्वभाव म्हटला जातो. पुरुषस्य भाग्यम स्त्रियश्चरित्रम देवो न जानती कुतो मनुष्यः, अशा प्रकारची संस्कृत उक्ती आहे. पुरुषाचं भाग्य आणि स्त्रियांचं चारित्र्य मायाचार याचं वर्णन करण्याला कोणीही समर्थ असत नाही. स्त्रीच्या मनामध्ये हा स्वाभाविकरित्या मायाचार रूप परिणाम असतो. जसा तिर्यंच गतीतील जीव स्वाभाविकरित्या मायाचारी असतात. आणि आम्ही बघतो देखील अनेक वेळेला आम्ही या मायाचाराचा पण कधी कधी उपयोग करत असतो. घरामध्ये वस्तू शिल्लक असते आणि तरी देखील आम्ही हे सांगतो की घरातली साखर सगळी संपलेली आहे. 2 दिवसाची साखर कदाचित शिल्लकीत असणार आहे,
व्यवहार चालण्यासाठी कधी कधी अशा प्रकारच्या गोष्टी कराव्याही लागतात, परंतु अशा प्रकारचा हा मायाचार परिणाम हा स्त्रीच्या जीवनात बहुतांश रीतीने नित्यांशाने आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून या गाथेमध्ये कुंद आचार्यांनी स्त्रीचं उदाहरण मायाचारी साठी दिलेलं आहे, की ज्याप्रमाणे स्त्रियांच्या जीवनात सहज मायाचार दिसतो. तेसीम अरहंताणम, त्याप्रमाणे अर्हंत भगवंतांना देखील काले ठाण निसेज विहारा. काले म्हणजे योग्यतेनुसार, या ठिकाणी काल याचा अर्थ जरी कुंद आचार्यांनी काल हा शब्द वापरला, अमृतचंद्र आचार्य टीकेमध्ये त्याचं स्पष्टीकरण करताना तशा प्रकारच्या योग्यतेचा सद्भाव असताना अशा प्रकारचे शब्द त्या ठिकाणी ठेवतात. म्हणून तशा प्रकारची योग्यता असताना ठाण म्हणजे उभं राहणं, निसेज्य म्हणजे बसणं, आणि विहार करणं, आणि धम्मोपदेशो धर्मोपदेश देणं, या क्रिया स्वभाव रूपाने नियती रूपाने त्यांच्या जीवनात अर्हंत भगवंतांच्या जीवनात दिसत असतात. गाथेची टीका लिहिताना अमृतचंद्र आचार्यांनी ठेवलेले शब्द, की ज्याप्रमाणे स्त्रियांचे ठिकाणी प्रयत्नाशिवाय म्हणजे बुद्धिपूर्वक काहीही हेतू नसताना सुद्धा सहज त्यांच्या स्वभावानुरूप, कारण त्यांचा स्वभाव हा मुळात अशा प्रकारचा मायाचारी असणार आहे, त्यामुळे स्वभावतः तशा प्रकारच्या योग्यतेचा सद्भाव असल्यामुळे हे शब्द काले यासाठी आलेला आहे, की तशा प्रकारची त्यांची त्या समयातली योग्यता आहे, आणि त्या योग्यता त्यांच्या जीवनात असल्यामुळे मायेच्या अवगुंठनाने अवगुंठित म्हणजे स्त्री सुलभ भावना ही त्यांच्या जीवनात मायाचाराने त्यांचं जीवन आच्छादित असल्यामुळे तशा प्रकारचा व्यवहार त्यांच्या जीवनात निसर्गतः दिसतो. त्याप्रमाणे केवली भगवंतांना सुद्धा बुद्धिपूर्वक करण्याच्या विकल्पाशिवाय तशा प्रकारच्या योग्यतेचा सद्भाव असल्यामुळे तशा प्रकारचा कर्माचा उदय त्यावेळेला आहे. तीर्थंकर प्रकृतीचा उदय आहे, आणि तीर्थंकर प्रकृतीच्या उदयामध्ये या क्रिया त्यांच्या अशा प्रकारच्या सहज रीतीने घडत असतात. म्हणजे त्या अनुसार बसण्याची क्रिया, उभं राहण्याची क्रिया, विहार करण्याची क्रिया आणि धर्मोपदेशादी क्रिया स्वभावतः त्यांच्या जीवनात असतात. आणि दुसरंही उदाहरण त्यांनी दिलं, की जशा प्रकारे ढगांच्या उदाहरणाने आपण हे बघू शकतो, की ढगांचा जो आकार परिणत होतो आकाशामध्ये, सहज आपण जर दृष्टी टाकली तर आपल्याला असं दिसतं की ढगांनी नानाविध आकार धारण केलेले आहेत. कधी कधी आपल्याला त्या ठिकाणी एखाद्या हत्तीचा आभास होतो, किंवा धावत आहे घोडा, अशा प्रकारचा आभास त्या मेघांच्या आकारानुसार आपल्याला होत असतो. तर अशा ढगांच्या आकार रूप परिणामामध्ये पुद्गलाचं गमन आहे, नंतर स्थिरता आहे, किंवा मेघांची गर्जना आहे, किंवा पावसाचा वर्षाव आहे. या प्रकारच्या क्रिया पुरुषाच्या प्रयत्नाशिवाय सहज त्या ठिकाणी दिसून येतात, की त्या ठिकाणी आमचा प्रयत्न, पुरुषाचा प्रयत्न कोणताही नाही, पण मेघांच्या अशा प्रकारच्या निसर्गतः क्रिया त्या ठिकाणी आढळून येतात. त्याप्रमाणे केवली भगवंतांना देखील उभं राहणं, नंतर चालणं, उपदेशासाठी बसणं, किंवा धर्मोपदेश देणं, या ज्या क्रिया आहे, किंवा त्यांची दिव्य ध्वनी प्रसारित होते, तावत्कालपर्यंत ते समशरणामध्ये विराजमान असतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्यांच्या गमनाच्या देखील क्रिया जीवनात दिसतात. या होत असताना त्या क्रिया सगळ्या अबुद्धिपूर्वक आहे, म्हणून अबुद्धिपूर्वक आढळून येतात. आणि म्हणून त्या ठिकाणी इच्छेपूर्वक, इच्छा नसताना सुद्धा, इच्छाशिवायच या क्रिया मोहोदय जनित होत नसल्यामुळे, आता केवली भगवान आहे, केवली भगवंतांच्या जीवनात मोहनीय कर्माचा अभाव झालेला आहे, तेव्हाच त्यांना अर्हंत पदाची प्राप्ती झालेली आहे.
अर्हंतांना मोहनीय कर्माचा उदय नाही. मोहनीय कर्माच्या उदयातच इच्छा होते आणि हा उदय नाहीसा झाला म्हणून त्यांच्या ह्या क्रिया इच्छेपूर्वक कधीही होत नसतात. सहज तसा निमित्त नैमित्तिक संबंध असतो. ज्या ठिकाणी भव्य जीवांच्या पुण्याचा उदय असेल तिकडे त्यांची स्वाभाविकपणे गमन क्रिया दिसत असते. तर मोहाच्या उदयाशिवाय म्हणजे इच्छा विरहित अशा प्रकारच्या ह्या क्रिया त्यांच्यात दिसतात आणि म्हणून ह्या केवलींच्या क्रिया बंधाला कारणीभूत असत नाही, मोह नाही. आणि म्हणून केवळ क्रियेने त्या ठिकाणी बंध संभवनीय नाही. आमच्याही जीवनात क्रिया जर आहे आणि रागद्वेष मोहाचा अभाव असेल, अर्थात आमच्या जीवनात तर पूर्ण मोहराग द्वेषाचा अभाव संभवनीय नाही आहे, परंतु ज्या प्रमाणामध्ये हानी असेल त्या प्रमाणात आम्हाला होणारा कर्मबंध देखील कमी राहणार आहे. तीव्र संक्लेश परिणाम असतील, मोह तीव्र प्रमाणात असेल तर कर्माचा बंध देखील उत्कृष्ट रीतीने आणि अति काळ टिकणारा आणि अति अनुभागाला देणारा असतो. आणि जर संक्लेश परिणाम नसेल, मोहाची मंदता असेल तर आमचा स्थिती आणि अनुभाग बंध कमी होतो. आता तीर्थंकरांच्या जीवनात तर मोहनीय कर्माचा अभावच आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारे आता कर्माचा बंध होणं शक्य नाही. जर आता त्यांना बंधच आहे असं आम्ही जर मानलं तर त्यांना प्रकृतीबंध आणि प्रदेशबंध योगाच्या सद्भावात असणारा त्या ठिकाणी असतो असं उपचरित कथन आहे. परंतु बंधाची जी 5 कारणं सांगितलेली आहे, कोणती? तत्वार्थ सूत्रात सूत्र येऊन गेलं, मिथ्यात्व अविरती प्रमाद कषाय योगा बंध हेतवाहा. मिथ्यात्व अविरती प्रमाद कषाय आणि योग ही बंधाची 5 कारणं सांगितली आहे. आता अर्हंत अवस्था म्हणजे 13वं गुणस्थान, 13व्या गुणस्थानात या 5 कारणांपैकी कोणत्या कारणांचा सद्भाव आहे याचा जर विचार केला तर मिथ्यात्व त्यांचं पहिल्या गुणस्थानातच गेलेलं आहे. मिथ्यात्व कर्माचा उदय फक्त पहिल्या गुणस्थानात संभवनीय आहे. कषायांचा उदय मिथ्यात्व अविरती, अविरतीचा उदय हा फक्त 6व्या गुणस्थानापर्यंतच म्हणजे 5व्याच गुणस्थानापर्यंत आहे. 6व्या गुणस्थानात ते विरत आहे आणि म्हणून 6 पासून पुढची गुणस्थानं विरतीची गुणस्थानं आहे. अविरती 5 पर्यंतच असणार आहे. नंतर मिथ्यात्व अविरती प्रमाद, प्रमाद 6व्या गुणस्थानापर्यंत आहे. कषाय 10व्या गुणस्थानापर्यंत आहे आणि योग मात्र 13व्या गुणस्थानापर्यंत आहे. आणि योगच तिथे एक बंधाचं कारण आहे. आणि बंधही कोणता? वास्तविकतः त्याला बंध देखील म्हटलेलं नाही, त्याला इर्यापथ आस्त्रव असं म्हटलेलं आहे. कर्म आलं, प्रकृती प्रदेश रूप परिणमला आणि पुढच्या समयामध्ये निघून गेलं, अशा प्रकारे इर्यापथ आश्रव योगाने होणारा बंध त्या ठिकाणी आहे. आणि तो बंध आता मोजमापी धरल्या जात नाही, असूनही नसल्यासारखा म्हटल्या जातो. आणि 8 कर्माचा सद्भाव नसून केवळ एक सातावेदनीयाचाच त्या ठिकाणी बंध संभवनीय आहे. म्हणून तो बंध बंध म्हटल्या जात नाही, त्याला इर्यापथ आश्रव म्हटलेला आहे. म्हणून अर्हंतांच्या ज्या ज्या क्रिया आम्हाला दिसणार आहे त्या सगळ्या क्रिया त्या ठिकाणी बंधाचं कारण नाही. तसंही आपण बघितलं की ज्ञेयार्थ परिणमन हे दर्शन मोहनीय कर्माशी संबंधित एक आहे. ती तर त्यांच्या याच्यामधला निघून गेला पहिल्याच गुणस्थानात. नंतर चारित्र मोह संबंधित आणि दर्शन मोह विरहित अशा प्रकारचं जे ज्ञेयार्थ परिणमन आहे ते आम्हाला दिसणार आहे 10व्या गुणस्थानापर्यंत. 11व्या गुणस्थानामध्ये क्षयोपक्षमिक जन्य ज्ञानावरण कर्माचा भाव असल्यामुळे तशा प्रकारचं क्रमिक ज्ञानाने किंवा दर्शनाने होणारं उपयोग अस्थिरता त्यांच्या जीवनात आहे. म्हणून तिथे
कथंचित ज्ञेयार्थ परिणमन म्हटल्या गेलेलं आहे, परंतु त्याला आम्ही ज्ञप्ती परिवर्तन असं म्हटलेलं आहे. आणि 13व्या गुणस्थानात केवल ज्ञानाची पूर्ती आहे, तिथे फक्त ज्ञप्ती परिणमन आहे, परिवर्तन नाही. सदृश सदृश फक्त परिणमन आम्हाला दिसत आहे, जो द्रव्याचा किंवा गुणाचा स्वभाव आहे, स्वाभाविक परिणमन आहे. तीर्थंकरांच्या जीवनामध्ये किंवा अरहंत भगवंतांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा मोहोदय नाही, आणि म्हणून त्यांना बंधाचं कारण आता उरलेलं नाही. म्हणून वास्तविक पाहिलं असताना बाह्य क्रिया ज्या आहे या बंधाला कारणीभूत नाहीत. हा आत्मा निश्चयनयाने बाह्य क्रियेचा कर्ता किंवा भोगता असू शकत नाही. लावू शकतो आपण या ठिकाणी की असूच शकत नाही. याचा अर्थ इतकी आमच्या अंतरंगामध्ये दृढ परिणामांमध्ये आम्हाला निश्चिती करायची आहे की आत्म्याचं परिणमन जे आहे तेच फक्त आत्मा करू शकतो, त्याचाच हा कर्ता बनू शकतो. शरीराच्या परिणमनाचा देखील आत्मा करता नाही. शरीराचं परिणमन जे काही होत आहे, कितीही आम्ही आमचं शरीर अगदी फिट राहिलं पाहिजे असा पुरुषार्थ केला, आम्हाला आजार आला नाही पाहिजे अशा प्रकारचा आम्ही आमच्या मनामध्ये विकल्प ठेवला, तरीही शरीराचं परिणमन करणं आमच्या म्हणजे आत्म्याच्या हातात नाही. शरीराचं परिणमन करण्याचं कार्य हे वास्तविकतः शरीराचं कार्य हे उपादानाने जर बघितलं तर पुद्गल कर्म म्हणजे आहार वर्गणेचं कार्य आहे. आणि त्यासाठी निमित्त कारण असणार आहे, अंतरंग निमित्त कारण नामकर्माचा उदय. नामकर्माच्या उदयामध्ये तशा प्रकारची व्यवस्था, तशा प्रकारची क्रिया शरीरामध्ये दिसणार आहे. जर सुस्वर नामकर्माचा उदय असेल तर जीवाचं बोलणं हे सुस्वर ऐकावं अशा प्रकारचं असणार आहे. आणि तेच जर दुस्वर नामकर्माचा उदय असेल तर त्या व्यक्तीचं बोलणं ऐकू नये, कधी याचं संपेल अशा प्रकारचा भाव जीवनात असणार आहे. ही व्यवस्था जी आहे म्हणजे शरीराच्या हलन चलनादी क्रियांची जी व्यवस्था आहे ही नामकर्माच्या अधीन आहे. अधीन कारण अंतरंग कारण तशा प्रकारचं आहे. तशा प्रकारची आहार वर्गणा ही हा जीव ग्रहण करतो आहे आणि प्रतिसमय त्यातले काही परमाणू निघून देखील चाललेले आहे. तर अशा तऱ्हेने हा जीव स्वतःच्या परिणामांचा करता आहे. शरीरादी बाह्य क्रियांच्या परिणमनाचा हा करता असत नाही. हा निश्चय निर्णय अंतरंगामध्ये दृढपणे आम्हाला करायचा आहे. नंतर ह्या ज्या काही क्रिया सांगितलेल्या आहे म्हणजे तीर्थंकरांच्या ज्या काही क्रिया सांगितलेल्या आहे हा कर्मोदय जनित आहे. अघाती कर्माच्या उदयामध्ये अशा प्रकारची क्रिया त्या ठिकाणी दिसते की गमन कधी होणार, त्यांचं ते उभं कधी राहणार, ह्या सगळ्या क्रिया त्यांच्या कर्मोदयानुसार. आणि कर्मोदय कोणता आहे? 4 अघाती कर्म अजून शिल्लक आहे. त्या अघाती कर्माच्या उदयामध्ये या क्रिया संपन्न होणार आहे. त्यासाठी आत्मा हा निमित्त कारण देखील नाही, म्हणून त्या क्रियांना औदैकी क्रिया असं म्हटल्याच गेलेलं आहे. आणि वरील क्रियांना जेव्हा लक्ष करून आत्मा मोह राग द्वेष करतो, त्यांच्यामध्ये एकत्व ममत्व करतो, कर्तृत्व भोक्तृत्वानी त्याच्याशी जोडल्या जातो, तेव्हा ह्या जीवाला बंध आहे. म्हणून बंधाचं मुख्य कारण आमच्या लक्षामध्ये आम्हाला ठेवायचं आहे की कर्तृत्व भोक्तृत्व परामधलं आणि एकत्व ममत्व रूप परिणाम ह्याच आमच्या जीवनात दुःख देणाऱ्या गोष्टी आहे. जगातली कुठलीही परवस्तू जीवाला दुःखी करू शकत नाही. आमचे हे जे भाव आहे
परकर्तृत्वाचे, परभोक्तृत्वाचे, एकत्वाचे आणि ममत्वाचे याच भावांनी जीवाला बंध याच भावांनी जीवाला बंध होणार आहे. म्हणून बंधाचं कारण एकत्व, ममत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व किंवा राग, द्वेष, मोह आहे. आता केवली भगवंतांचा जर विचार केला तर ह्या ज्या काही त्यांच्या क्रिया दिसत आहे त्यामध्ये ते एकत्व मानत नाही. कारण त्यांच्या अंतरंगामध्ये आता पूर्णतः समीचीन ज्ञानाची प्राप्ती आहे, केवल ज्ञानाची प्राप्ती आहे. वस्तुतत्व कसं आहे हे त्यांना पूर्णपणे ज्ञात झालेलं आहे. पराचा मी कर्ता बनू शकत नाही आणि भोगता देखील मी होत नाही. अशा प्रकारचं त्यांचा श्रद्धा गुण त्या ठिकाणी निरंतर क्षायी कृपाणी परिणमन करत आहे. जे काही औदैकी अज्ञान होतं आणि क्षायोपक्षमिकी अज्ञान होतं, हे दोन्ही अज्ञान त्यांच्या जीवनातले नष्ट झालेले आहे. आणि आता चारित्र्याची देखील काही काळानंतर पूर्णता अवश्य भावी होणार आहे. आणि आता ही यथाख्यात चारित्र्य म्हणजे पूर्णतः चारित्र्य त्यांच्या जीवनात आहे. त्यांना परामध्ये एकत्व, ममत्व नाही, कर्तृत्व, भोक्तृत्व मांडण्याचा तर प्रश्नच नाही. पराचे ते कर्ता किंवा भोक्ता कधीही त्या ठिकाणी असणार नाही. अंतरंगामध्ये रागद्वेषादी परिणाम देखील नाही, कारण मोहनीय कर्माचा देखील क्षय झालेला आहे. आणि कविवर वृंदावन या गाथेचा भाव अत्यंत नवीन उदाहरणं देऊन या ठिकाणी स्पष्ट करतात. आम्हाला असं वाटतं की इच्छेशिवाय गमन किंवा त्यांच्या कायिकी क्रिया किंवा दिव्यध्वनी खिरणे रूप वाचनिक क्रिया या होणं अशक्य आहे. त्यांना समजविण्यासाठी कवी वृंदावन यांनी पुढील प्रमाणे उदाहरणं दिलेली आहे. उदाहरणं अत्यंत सुंदर अशी उदाहरणं आहे. चिंतामणी अरुकल्पतरू ये जड प्रगट कहाही. चिंतामणी रत्न आहे किंवा कल्पतरू आहे. आता दोनही काय आहे? वास्तविकता जड आहे, पुद्गल स्वभावी आहे. मनवांचित संकल्प किमी सिद्धी करही पलमाही. तरी देखील ह्या जड वस्तू देखील जर आमच्या हातात आल्या, आमच्या कक्षेमध्ये असतील, तर मनवांचित संकल्प आम्ही जसा करू तशा प्रकारची पूर्ती या वस्तूंच्या माध्यमातून होताना दिसते. म्हणजे त्यांची इच्छा नाहीये, त्यांना काही द्यावं असा भाग नाही, कारण ते तर जड आहे. चिंतामणी रत्न असेल, कल्पवृक्ष असेल, हे तर जड आहे. आणि हे जड पदार्थ असताना देखील जर आमच्या हातात कल्पवृक्षाची फांदी असेल किंवा आम्ही कल्पवृक्षाखाली बसलो असू किंवा हातात चिंतामणी रत्न असेल आणि आम्ही चिंतित वस्तू एखादी पाहिजे असा भाव केला तर ताबडतोब आमची पूर्ती होते. मग ह्या गोष्टी कशा आहे? तर इच्छे शिवाय घडलेल्या आहे. किंवा दुसरं उदाहरण त्यांनी ठेवलं की पारस निज गुण देत नाही, नाही पर अवगुण लेत. पारस दगड म्हणजे ज्याच्यावर घासल्यानंतर लोखंडाचं सोनं बनतं, असा जो कसोटीचा दगड आहे हा पारस आहे. हा पारस दगड निज गुण देत नाही, स्वतःचं गुण काही दुसऱ्याला देऊन टाकत नाही किंवा दुसऱ्याचा अवगुण स्वतः धारण करत नाही. पण तरी देखील किमिताको परसत तुरत लोह कनक छबी होत. पण त्याला स्पर्श केल्याबरोबर लोखंडाचं देखील सोनं होतं. दोनही अजान आहे, जड आहे. आणि जड असताना म्हणजेच इच्छा नसताना देखील या क्रिया जर पुद्गलामध्ये दिसतात तर तीर्थंकरांच्या क्रिया या इच्छेविरहित असण्यात काहीही विरोध नाही. म्हणून सांगतात की इच्छा रहित अनक्षरी दिव्यध्वनी जी आहे ही इच्छा रहित आहे आणि अनक्षरी आहे, ओंकार रूप आहे. ही ओंकार रूप दिव्यध्वनी ज्याला ज्याच्या त्याच्या भाषेमध्ये ज्ञात होते. 18 महाभाषा
आणि 700 लघुभाषामध्ये कन्व्हर्ट होण्याचं सामर्थ्य या ओंकार रूप अनक्षरी दिव्य ध्वनीत आहे. तर अशी ही ऐशी अनक्षरी ऐसे जिनधुनी होय, जिनधुनी दिव्य ध्वनी आहे. उठत चलन थिती करण में यहाँ न संशय कोय. आणि म्हणून त्यांची गमनाची क्रिया, उठण्याची क्रिया, चालण्याची क्रिया, उपदेश देण्याची क्रिया सहज इच्छेशिवाय होते. यामध्ये कुठल्याही प्रकारचा आता संशय अंतरंगामध्ये ठेवू नका. एवढी समर्पक उदाहरणं वृंदावन कवींनी आम्हाला या गाथेच्या अनुषंगाने दिलेली आहे. म्हणून जुन्या कर्माच्या उदयाच्या काळात जर आपण सावधान राहिलो, पूर्वबद्ध कर्माचा उदय आहे आणि या उदयामध्ये आम्ही स्वतः त्याच्याशी तदाकार झालो नाही, वाहवत गेलो नाही, सजग राहिलो आणि कर्मांशी जोडल्या राहिलो नाही आणि कर्मांशी जर आम्ही जोडल्या गेलो, म्हणजे त्या कर्माच्या उदयात जर आम्ही सावधान राहिलो नाही आणि कर्माशी जर आम्ही संयुक्त होऊ, तर मिथ्या भ्रांती म्हणजे मोह आणि राग द्वेष आमच्या जीवनात असणार आहे. कर्माचा उदय, शरीराची क्रिया आणि रागद्वेष होतात. त्यांना जर केवळ आम्ही ज्ञाता बनून जाणण्याचं कार्य केलं, हा पुरुषार्थ आम्हाला जीवनात करायचा आहे की परद्रव्याचं जे परिणमन होत आहे त्याला फक्त ज्ञाता द्रष्टा बनून आम्ही जाणू शकतो का? हे ते बंधाचं कारण नाही आणि शरीराची क्रिया देखील बंधाचं कारण नाही. ही गोष्ट या गाथेमध्ये आचार्यांनी सिद्ध केलेली आहे. आणि या गाथेचा जर प्रयोग आम्हाला आमच्या जीवनात करायचा असेल तर एक गोष्ट अंतरंगामध्ये रुजवायची आहे की बंधाचं मूळ कारण रागद्वेष मोह आहे, इच्छा आहे. आणि म्हणून इच्छा रहित ज्ञान मात्र अंतस्तत्व न्यायक भाव आम्ही अनुभवू शकतो का? स्वतःकडे अंतर्मुख होऊन पाहायला लावणारी ही गाथा आज आपण या ठिकाणी याचा अभ्यास केला आहे. आता जी पुढची गाथा येणार आहे ही देखील अत्यंत महत्वाची अशी गाथा आहे. आणि या गाथेमध्ये अरहंत भगवान जे आहे, हे अरहंत भगवान जे काही आता पुण्यफल भोगतात आहे, पुण्यफल भोगतात आहे याचा अर्थ की पुण्याच्या फळाच्या क्रिया त्या ठिकाणी ते अनुभवत आहे. पण असं होत असताना सुद्धा या क्रिया ह्या कशा आहे तर औदैकी क्रिया आहे. या क्रिया इच्छेविना त्यांच्या जीवनात आम्हाला दिसतात आहे आणि मोहादी विरहित असल्यामुळे त्यांना जरी कर्माच्या उदयात असलात, आणि कोणता कर्माचा उदय आहे त्यांना तर अघाती कर्माचा उदय त्या ठिकाणी आहे, कारण घाती कर्म तर त्यांचं निघून गेलेलं आहे. आणि म्हणून त्या क्रियांना औदैकी न म्हणता क्षायिकी का म्हणू नये अशा प्रकारचा प्रश्न या गाथेमध्ये उपस्थित केलेला आहे. क्षायिकी क्रिया का म्हणायचं त्याला? कारण त्या क्रिया आता उदय येणार, उदयाचं फळ भोगणार आणि नष्ट होणार आणि नवीन बांधाला कारणीभूत होणार नाही, नवीन याला कारणीभूत होणार नाही. म्हणून त्या क्रियांना त्या ठिकाणी क्षायिकी क्रिया असं म्हटलेलं आहे. तीर्थंकरांना किंवा वास्तविकतः अरहंत भगवान म्हणा किंवा तीर्थंकर म्हणा, दोन तर समान नाही आहे. तीर्थंकर विशिष्ट तीर्थंकर प्रकृतीच्या उदयातच तीर्थंकर पदाची प्राप्ती संभवनीय आहे. अतिशय पुण्यशाली जीवच अशा प्रकारच्या पंचकल्याणिकाला प्राप्त होऊन त्या ठिकाणी समवशरणादी विभूतींनी सहित होऊन मोक्षाला जातात. सर्वच अरिहंत तीर्थंकर नसतात, पण सर्वच अरिहंत तीर्थंकर नसतात, परंतु जे तीर्थंकर आहे हे मात्र अरहंत अवस्था त्यांची जीवनात असतेच असते. तर अशा प्रकारे तीर्थंकर प्रकृतीचा उदय ज्या वेळेला असणार आहे त्यावेळेला
हे खरं तर वास्तविकतः एक पुण्यरूपी कल्पवृक्षाचं ते जणू काही पक्व फळ आहे. अशा प्रकारची अमृतचंद्र आचार्यांनी त्या ठिकाणी तीर्थंकरांच्या बाबतीमध्ये विशेषतः वर्णन केलेली आहे. हे तीर्थंकर आता कशा प्रकारे आहे या गाथेमध्ये आपण 45 नंबरच्या गाथेमध्ये हा भाव स्पष्ट करणार आहे. गाथा बघा. पुण्यफला अर्हंता ते किरिया पुनो हि ओदइया मोहादिहिं विरहिया तम्हासा खाई गतिमदा. पुण्यफला अर्हंता ते किरिया पुनो हि ओदइया मोहादिहिं विरहिया तम्हासा खाई गतिमदा. या ठिकाणी अर्हंत भगवान हे पुण्यफला अरिहंता, अरिहंत भगवान हे पुण्यफळाने युक्त आहेत. पुण्याचा म्हणजे उदय म्हणून ते अर्हंत बनले. पुण्यफला अरिहंता, पुण्यकर्माचा उदय आहे म्हणून अर्हंत पदाची प्राप्ती झाली, असा या गाथेचा किंवा या दोन शब्दांचा अर्थ नसून अर्हंत भगवान पुण्यफळाने युक्त आहे. अर्हंत अवस्था झाल्यानंतर त्यांच्या ज्या काही क्रिया दिसतात या पुण्यफलाच्या क्रिया दिसत आहे. हा भाव या पुण्यफला अर्हंता या शब्दातून आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे अर्हंत पदाची प्राप्ती जी आहे ही पुण्यफलानी झाली, म्हणजे पुण्याच्या फळाने अर्हंत बनतात हा याचा अर्थ नसून अर्हंत भगवंतांना पुण्याच्या फळाच्या काही क्रिया आहे या पुण्याचं फळ आहे. आणि पुण्यफळाच्या क्रियेचं कारण हे पूर्वबद्ध कर्माचा उदय आहे. म्हणून या फळांना औदयिकी क्रिया म्हटलेलं आहे. म्हणून पुण्यफला अरिहंता, अरिहंत भगवान पुण्यकर्माच्या उदयरूप फलाने युक्त आहे. अत्यंत महत्वाचं हे या ठिकाणी आम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तीर्थंकर प्रकृतीचा उदय आहे म्हणून ते तीर्थंकर बनतात ही गोष्ट सत्य आहे. पण तरी देखील त्यांनी जी भावना भावलेली आहे त्या भावना भावत असताना मला तीर्थंकर प्रकृतीचा बंध पडला पाहिजे अशा प्रकारचा भाव जोपर्यंत अंतरंगात आहे तोपर्यंत त्यांना तीर्थंकर प्रकृतीचा बंध संभवनीय नाही. जेव्हा त्यांच्या अंतरंगामध्ये मी निर्विकल्प आहे आणि मी माझ्या आत्मतत्वाची उपलब्धी प्राप्त केलेली आहे, मला सर्वांच्या जीवनामध्ये हा भाव कसा येईल ही त्यांची अंतरंगामधली सार्वभौमिक सार्वव्यापिक अशी भावना जेव्हा व्यक्त होते त्यावेळेला त्यांना सहज रीतीने तीर्थंकर प्रकृतीचा बंध पडतो. आम्ही म्हणतो 16 कारण भावना भावल्यानी तीर्थंकर प्रकृतीचा बंध पडतो. पण जोपर्यंत त्याच्या मुळाशी ही कर्म प्रकृती अतिशय पुण्यशाली आहे आणि तिचा मला बंध करायचा आहे, हा भाव अंतरंगामध्ये ही इच्छा, हा भाव जोपर्यंत अंतरंगात जागरूक आहे तोपर्यंत तीर्थंकर प्रकृतीचा बंध संभवनीय नाही. ही गोष्ट आम्ही पहिल्यांदा या गाथेच्या अनुषंगाने लक्षात घ्यायची आहे. म्हणून पुण्यफला अर्हंता हे शब्द अतिशय महत्वपूर्ण आणि अंतरंगात ठसविणारे शब्द आहे की आम्हाला अर्हंत पदाची प्राप्ती झाली, मला माझ्या आत्मस्वभावाची प्राप्ती झाली. त्या ठिकाणी पूर्वबद्ध कर्माच्या उदयामध्ये आता त्यांच्या ज्या काही क्रिया होणार आहे या सगळ्या पुण्यरूप फल त्या ठिकाणी दिसणार आहे. समवशरणादी विभूती दिसेल, अष्ट प्रातिहार्य दिसेल, 100 इंद्र त्यांच्या सेवेमध्ये सतत दिसतील,
पंचकल्याणिकापासून म्हणजे गर्भामध्ये तीर्थंकर येतात त्याच्या 6 महिने आधीपासून सर्वत्र व्यवस्था करताना इंद्र सगळे दिसतील. ह्या सगळ्या क्रिया त्यांच्या जीवनात पुण्यफलाच्या क्रिया आहे. पण हा भाव संपल्यानंतरच त्यांना तीर्थंकर प्रकृतीचा बंध झालेला आहे. आणि या श्लोकाचा आपण पुढे उद्याच्या याच्यात आणखी खुलासा बघूया आणि आज आपण इथेच थांबूया. जिनवाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रयाणम, नमो लोये सवसाहूनम. सर्वांना जय जिनेंद्र.